तर मी काल देवीला नैवेद्य वगैरे केले, सगळ्यांचे जेवण वगैरे झाले, मी काम वगैरे आवरलं आणि पिलूला झोपी घातलं. तेव्हा तर ती ठीक होती, पण अचानक तिला 5 वाजता ताप भरून आला. ते कशामुळे चला मी सांगते, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला सुरुवात करूयात. तर नमस्कार मंडळी, मी आहे दिव्या. तर अचानक पिलूला संध्याकाळी 5 वाजता ताप भरून आला. त्याचं कारण होतं व्हायरल आणि ती तेलकटसुद्धा खाल्लं होतं, म्हणजे तिने कुरडई पापड वगैरे सुद्धा खाल्लं होतं. त्याच्यामुळे देखील झालेलं असू शकतं असे डॉक्टर म्हणाले, पण व्हायरल आहे. तिच्यामुळे इथे मला पण थोडं सर्दी खोकला ताप वगैरे तिच्या याच्यामुळे तर मला पण थोडंसं सुरुवात झाली होती. आणि मग आम्ही दवाखान्यात वगैरे गेलो, गोळ्या वगैरे आणल्या. ती काही खात वगैरे नव्हती. दुपारी पण तिने काही एवढं खाल्लेलं नाही. संध्याकाळी तर म्हटलं थोडासा शिरा करावा तिच्यासाठी, मग शिरा केला. शिरा ते थोडासा खाल्ला तिने, 1-2 घास. आता आजारी म्हणलं कोणच खात नाही, आपण मोठे माणसं देखील आजारी असल्यावर खाऊ वाटत नाही आपल्याला. ते तर लहान लेकरू आहे, त्याच्यामुळं तिला जेवढं खायचं तेवढंच खाऊ घातलं. आणि औषध तिने प्यायसाठी तिला असं नेल पेंट खेळायला दिले. तिने माझे जोडवे वगैरे सर्व काढून ठेवले आणि सगळ्या बोटांना नेल पेंट पसरून ठेवली. संध्याकाळी इथे मी जेवणामध्ये वांग्याची भाजी चपाती बनवलेली होती. तिला औषधं पाजले. इथे ह्या माझ्या गोळ्या. दुश्मन, सगळ्यात मोठे दुश्मन म्हणजे गोळ्या औषधं आहेत. कोणाकोणाला नाही आवडत गोळ्या औषधं, मला नक्की कमेंट करून सांगा. आम्हाला तर आवडतच नाहीत, मला तर बिलकुल आवडत नाही. ती पण गोळ्या औषधं काही घेत नाही. तर अशा प्रकारे दिवसाचा शेवट झाला. व्हिडिओ जर आवडला असेल चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.